नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होणार आपल्या सर्वांचा या ठिकाणी 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होणार आपला 100% फायदा। पण कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे होणार आपला 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, आणि असा कोणता भाव आहे की ज्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार फायदा? चला बघूयात। पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या $12 प्रति बुशेलच्या वर दिसत आहे। जाणकारांच्या मते खालच्या स्तरावरून काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात जरी सुधारणा दिसली तरी देखील यावर्षी सोयाबीन उत्पादनातील प्रचंड वाढ हा सोयाबीनच्या तेजीला 100% रोखणारा पवित्रा घेणार। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कितीही सुधारली तरी देखील त्यावरती ब्रेक्स लागणार आणि सोयाबीनचा बाजारभाव $11.5 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आपल्याला इथून पुढच्या भविष्यात दिसणार आहे। याचा अर्थ भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात विलक्षण तेजीची शक्यता दिसत नाही। याचा अर्थ देशात सुद्धा सोयाबीनचे भाव भरपूर वाढतील अशी शक्यता नाही। मग देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या भाव पातळी 4200 ते 4500च्या दरम्यान दिसत आहे। येत्या 31 मे पर्यंत सोयाबीनच्या भावात 50-100 रुपयाची सुधारणा होऊ शकते, परंतु पुन्हा जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसामध्ये पेरणीसाठी खत बियाणाची आवश्यकता असते, म्हणून पैशाच्या आवश्यकतेमुळे 1 जून नंतर सोयाबीनची विक्री वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे पुन्हा एकदा सोयाबीनचा भाव दबावात येण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे आपल्याला इथून 31 मे पर्यंत भाव पातळी 4200 ते 4500 वरून वाढून 4300 ते 4600च्या दरम्यान दिसेल। त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 1 ते 15 जूनच्या दरम्यान घसरून जवळपास 4200 ते 4500च्या दरम्यान दिसेल आणि 15 जून नंतर आवक कमी झाल्यावर पुन्हा एकदा 50-100 रुपये तेजून बाजारभाव पातळी 4300 ते 4600च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। म्हणजे इथून 30 जून पर्यंत पुढच्या 1.5 महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव 4200 ते 4600च्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे। या परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार केला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करून टाकावी।
जेणेकरून आपल्याला पेरणीसाठी पैसाही उपलब्ध होईल। याच्यामध्ये 4500 ते 4600चा भाव मिळाला तर 50% सोयाबीनची विक्री करा। उर्वरित 50% सोयाबीन हे 4700चा अथवा 800चा भाव मिळाला तर इथं विका। नाही मिळाला तर 4500 4600 भाव उर्वरित 50% सोयाबीन सुद्धा विक्री करून टाका, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।